जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी। ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या मारे जपा जपा हिरवाई। थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण। आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण। नमस्कार मंडळी, मी सुरभी बालावलकर ठोसर तुम्हा सर्वांचं आपलं ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेच्या 23व्या भागामध्ये खूप खूप स्वागत करते। ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा हा जो उपक्रम आहे तो ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला आहे। आणि आज आपण आपल्या 23व्या भागामध्ये आहोत आणि एक वेगळा विषय घेऊन आज पुन्हा आपण तुमच्या भेटीला आलो आहोत। मागच्याच भागामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या संस्थेला 9 जुलै 2024 रोजी 25 वर्ष पूर्ण झाली। 1999 मध्ये आपली संस्था सुरू करण्यात आली होती आणि आता 25 वर्ष या संस्थेला पूर्ण झाली आहेत। आपल्या अनेक प्रकल्पांची माहिती आपण आपल्या सर्व सेशन मधून ऐकत आहोत आणि मागच्या सेशन मध्ये आपण आपल्या अध्यक्षांचं याबद्दलचं भाषण ऐकलं की आपल्या संस्थेचं आतापर्यंत किती प्रकल्प आहेत, आपण आपलं काम कुठल्या कुठल्या एरियामध्ये चालतं, कुठल्या भागामध्ये किंवा कुठल्या विषयांमध्ये काम करतो, अशा सर्व माहिती आपण आपल्या मागच्या सेशन मध्येच ऐकली। आज आपण एक वेगळा विषय घेऊन पुन्हा भेटत आहोत। जर तुम्हाला सर्वांना माहित असेल तर 11 जुलै हा दिवस लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो। तर त्यानिमित्ताने आजचा जे विषय आहे तो लोकसंख्या आणि पर्यावरण या विषयावरती आपण आज माहिती घेणार आहोत। तर ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर अपर्णा कुलकर्णी मॅडम। तर मी त्यांचा थोडक्यात तुम्हाला परिचय करून देते। त्या डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई इथे असिस्टंट प्रोफेसर आहेत। महाराष्ट्र स्टेट सेट एक्झामच्या पेपर सेटिंग मध्ये त्या पॅनल मेंबर आहेत। त्यानंतर हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट या त्यांचा 2022 मध्ये पुस्तक पब्लिश झालं आहे, हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट नावाचं। आणि त्यांनी या विषयामध्ये अनेक लेक्चर सुद्धा त्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देत असतात। याच विषयामध्ये इंटरनॅशनल एथिक्स अँड सोव्हरेनिटी अँड स्टेटहुड या विषयामध्ये त्यांनी लेक्चर दिलेलं आहे। त्यानंतर त्यांनी अनेक मंथली आर्टिकल सुद्धा त्यांनी कॉन्ट्रीब्युट केलेले आहेत। मनी वाईज एक मॅगझिन आहे, ते खूप फेमस आहे, तर त्याच्यात त्यांनी अनेक आर्टिकल्स देखील लिहिले आहेत। आणि त्यांना या सर्व त्यांच्या कामगिरी निमित्ताने त्यांना भारतीय विद्यारत्न अवॉर्ड देखील प्राप्त झाला आहे इंटरनॅशनल बिझनेस काउन्सिल न्यू दिल्ली यांच्यातर्फे। तर मी फार वेळ न घेता मॅमना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करावी। आजचा आपला विषय आहे लोकसंख्या आणि पर्यावरण। आपण सर्वांना माझा नमस्कार। सर्वप्रथम सुरभीचे आभार माझी एवढी विस्तृत ओळख करून दिल्याबद्दल, आणि या संस्थेचे देखील आभार ज्यांनी लोकसंख्या आणि पर्यावरण असा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आजच्या चर्चेसाठी निवडला। तर मला विषय दिल्यानुसार क्लायमेट नरेटिव्ह अँड डेमोग्राफी म्हणजेच लोकसंख्या आणि पर्यावरण या दोन्ही घटकांचा एक विमर्श आपल्या पुढे मांडण्यात मी इथे उपस्थित झाले आहे। आपण सर्वांना पर्यावरण, लोकसंख्येचा पर्यावरणावर होणारा परिणाम आणि पर्यावरणातल्या बदलांचा लोकसंख्येवर किंवा त्या कुठल्याही भागाच्या साधारण जे काही वातावरण असतं त्याच्यावरती होणारा परिणाम जो आहे त्याची जाणीव असते। पण हा विषय फक्त
पाऊस कमी पडतोय, गरमी खूप होतीये इतकाच मर्यादित नसून त्याचे अनेक दूरगामी परिणाम मानवी आयुष्यावर होत असतात. अर्थात याचा सैद्धांतिक शास्त्रीय अभ्यास प्रचंड प्रमाणावर झालेला आहे, पण त्याच्यासाठी लागणारी जी जाणीव आणि जागृती समाजामध्ये होणं आवश्यक आहे ती कुठेतरी होत नाहीये, किंवा ती होण्यासाठी अजून प्रयत्न करणं हे आपणा सर्वांचं कर्तव्य आहे. कारण पर्यावरण हा आपल्या सर्वांच्या जीवनाशी निगडीत असलेला विषय आणि म्हणून आपण त्याच्याकडे अधिक डोळस आणि अधिक सखोलपणे बघणं ही आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. तर आज जो मी विषय मांडणार आहे त्याची पार्श्वभूमी मी सुरुवातीला थोडक्यात सांगते आणि नंतर आपण मुख्य विषयाकडे वळूया. ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज हे विषय आपण ऐकतो, या संज्ञा आपल्याला परिचित असतात आणि एकूणच कुठेतरी पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय त्याच्याशी संबंधित हे आहे इथपर्यंत आपल्याला माहिती असतं. आणि कुठेतरी म्हणजे फॅक्टरीचं चाललेलं काम आहे किंवा आपल्याच रोजच्या जगण्यामध्ये आपण अशा काही कृती करतो की त्यातून पर्यावरणाचा हळूहळू ऱ्हास होतोय आणि म्हणून आपल्याला अनेक परिणामांना तोंड द्यावं लागतंय. सो हा जो क्लायमेटचा क्रायसिस आहे, म्हणजे पर्यावरणातलं बिघडलेलं संतुलन, त्याचा जो क्रायसिस आहे तिथून आपल्याला क्लायमेट सिक्युरिटी म्हणजे सुरक्षित पर्यावरणा पर्यंत करायचा जो प्रवास आहे त्या प्रवासाची आपल्याला डोळस जाणीव असली पाहिजे, ही या विषयाची मुख्य पार्श्वभूमी आहे. आणि हे करत असताना हे जे पर्यावरणाशी संबंधित विषय आहेत त्यात मानवी वर्तनाचा जो महत्वाचा म्हणजे मानवाच्या हस्तक्षेपामुळे किंवा मानवाच्या कृतींमुळे आणि कुठेतरी आपल्याला जे अधिक हवं असतं, म्हणजे अधिक उत्पादन पाहिजे आणि मग ती भरमसाठ वाढलेली लोकसंख्या असते, त्या लोकसंख्येला लागणाऱ्या लोकसंख्येच्या असणाऱ्या गरजा असतात आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण जे सुसाट धावत सुटतो त्या सगळ्याचा पर्यावरणावरती परिणाम होतो. आणि मग त्यानंतर मग आपल्याला ते लक्षात येतं की इथे कुठेतरी याचा कार्यकारण संबंध आहे, तो कार्यकारण संबंध आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्यामुळं अनियंत्रित होणारी लोकसंख्या वाढ ही पर्यावरणासाठी घातक आहे आणि पर्यावरणावर होणारे घातक परिणाम हे शेवटी आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात आणि आपल्याला सुद्धा त्याला तोंड द्यावं लागतं. हा कार्यकारण संबंध आपण समजून घेतो. मी मगाशी म्हणाले तसं या विषयावरती सैद्धांतिक अभ्यास प्रचंड झालेला आहे आणि लोकसंख्येचा पर्यावरणावरती होणारा परिणाम याच्याशी संबंधित असलेलं राजकीय अर्थशास्त्र जे आहे तो सुद्धा एक खूप महत्वाचा विषय. त्यातून त्या राजकीय अर्थशास्त्राचा उगम जिथं झाला त्या माल्थशियन थिअरीमध्ये याचा आपल्याला संदर्भ सापडतो. माल्थस नावाचा जो एक अभिजातवादी अर्थतज्ञ होता त्याच्या मते पर्यावरणावर होणारा परिणाम हा आयपॅट मॉडेल या नावानं ओळखला जातो. याचा अर्थ असा होतो की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, पर्यावरणावरती होणारा परिणाम, याची सुरुवात होते पी पासून. हे पी म्हणजे पॉप्युलेशन. तर जेव्हा आपण हा संबंध जोडतो की आपल्याला आज ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं त्याचं मुळातलं कारण काय असेल, तर ते मुळातलं कारण आहे ते म्हणजे लोकसंख्येची अनियंत्रित वाढ. आणि या अनियंत्रित वाढीतून ज्या अनेक घटकांचा जन्म होतो, जसं की मानवाचं ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारं स्थलांतर असेल आणि शहरीकरणाच्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्याचा उगम आपल्याला या सिद्धांतात सापडतो आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला त्या गोष्टी जाणवतात. काही विशिष्ट देशांच्या बाबतीत बोलायचं झालं, म्हणजे उदाहरणार्थ भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर सध्या आपण जगातला सगळ्यात तरुण देश आहोत आणि तरुण लोकसंख्येचा देश म्हणून आपल्याला त्याचं काही फायदे पण आपण अपेक्षित करतो. मग हे फायदे म्हणजे आपण पॉप्युलेशन डिव्हिडंड असं म्हणत आहोत, खरंच आपल्याला मिळतोय का आणि तरुण लोकसंख्या म्हणून आपण पर्यावरणाकडे डोळसपणे पाहतो का, हा विषय सुद्धा इथे महत्वाचा आहे आणि म्हणून त्याची चर्चा आपल्याला करावी लागणार आहे. सुरभीनं सांगितलं त्यानुसार कालच आपण आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन साजरा केला आणि लोकसंख्या दिन म्हणत असताना लोकसंख्येची भरमसाठ होणारी वाढ आणि लोकसंख्येचं काही देशांमध्ये झालेलं केंद्रीकरण आणि ती लोकसंख्या अशी भरमसाठ वाढत असल्यामुळे भोगावे लागत असलेले परिणाम, त्यामुळे हा दिन खरंच साजरा करावा का आणि ते साजरा करण्याची गोष्ट आहे की तो डोळसपणे अधिक जाणून घेण्याची गरज आहे, हा प्रश्न मला इथे महत्वाचा वाटतो. लोकसंख्येच्या बाबतीत काही विषयांवर चर्चा करण्यापूर्वी काही आकडेवारी इथं मला प्रस्तुत करावीशी वाटेल.
युनायटेड नेशन्सच्या म्हणजे संयुक्त राष्ट्रांचा जो वर्किंग ग्रुप आहे पॉप्युलेशन वरती, त्यांच्या 2022च्या निरीक्षणानुसार 2050 पर्यंतचा लोकसंख्येचा कल आपण लक्षात घेतला तर भारत, नायजेरिया, पाकिस्तान, इथिओपिया या 8 राष्ट्रांमध्ये मिळून जगाची अर्धी लोकसंख्या 2050 पर्यंत केंद्रित होईल. म्हणजे आपण जर जगाचा नकाशा आपल्या डोळ्यासमोर आणला तर आपल्या असं लक्षात येईल की लोकसंख्येची वाढ ही सगळीकडे सारख्या प्रमाणात होत नाहीये. तर ज्या देशांमध्ये विकासाची गती वाढते आहे आणि ज्या देशांमध्ये विकासामुळे निर्माण होणारे फायदे आहेत त्या देशांमध्ये लोकसंख्येची वाढ होण्याची प्रवृत्ती ही जास्त प्रमाणात दिसून येते. त्यामुळे कुठेतरी आर्थिक विकास आणि लोकसंख्येची वाढ यामध्ये पण सहसंबंध आहे असं आपल्याला लक्षात येईल. नुकतंच आपण चायनाला मागे टाकून जगातली सगळ्यात मोठी लोकसंख्या असलेला देश असं स्थान भारताने प्राप्त केलं आणि सगळ्यात मोठी लोकसंख्या आणि सगळ्यात तरुण लोकसंख्या अशा स्वरूपाची परिस्थिती आता भारताची आहे. पण हे करत असताना त्या लोकसंख्या वाढीतून आपल्याला जे शाश्वत विकासाची मूल्य आणि शाश्वत विकासाचे जे आपले ध्येय धोरण आहेत ते आपण साध्य करू शकू का, आणि हे करत असताना गरिबी, भूकबळी ह्या सगळ्या समस्यांसाठी आपल्याकडे तेवढ्या प्रकारची संसाधनं उपलब्ध आहेत का, हा विचार पण आपल्याला करावा लागणार आहे. त्यामुळे भारत असेल किंवा चीन असेल या 2 देशांमध्ये जी प्रचंड वाढलेली लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येसाठी संसाधनं आणि संसाधनांच्या वापरातून शाश्वत विकास साध्य करणं ह्या गोष्टीकडे जास्ती लक्ष वेधणं हे गरजेचं आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांचा लोकसंख्येवरती काम करणारा जो गट आहे त्यांच्या आकडेवारीनुसार 2050 पर्यंत ही लोकसंख्या अशाच पद्धतीनं वाढत राहिली तर शिक्षणाच्या सोयी, आरोग्याच्या सोयी, भूकबळी, गरिबी या समस्या वाढतील आणि या वाढणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी तेवढ्या प्रकारची संसाधनं सुद्धा आपल्याला निर्माण करावी लागतील. हा महत्वाचा संदेश आपल्याला या आकडेवारीमधून दिसून येतो आहे. त्यामुळे ह्या फॅक्ट चेक झाल्यानंतर लोकसंख्या वाढीचा जो जागतिक कल आहे तो कल असं दाखवतो की आपण साधारण 1050 पासून सुरुवात केली तर लोकसंख्या वाढ ही एक स्थिर कल दाखवते. म्हणजे 1050 पासून साधारण 1850 पर्यंत लोकसंख्या वाढीचा कल हा स्थिर होता आणि तो जागतिक पातळीवरती तसाच होता. परंतु जसजसं विकास आणि जागतिकीकरणाला सुरुवात झाली तेव्हापासून लोकसंख्या अनियंत्रित पद्धतीने वाढत राहिली आणि त्यामुळे आपण या आकृतीकडे निरीक्षणात बघितलं तर आपलं असं लक्षात साधारण 1850 ते 1950 या कालखंडामध्ये लोकसंख्येची वाढ ही वेगानं होतीये आणि 1950च्या नंतर मात्र ही वाढ अनियंत्रित पद्धतीनं झालेली आहे आणि म्हणून तो एक प्रचंड असा मोठा म्हणजे लोकसंख्या वाढीचा मोठा कल आपल्याला या कालखंडात दिसून येतो. आणि 2022 म्हणजे आत्ताची लेटेस्ट आपल्या आकडेवारी मिळते त्यानुसार असं दिसतं की साधारण 8 बिलियन पर्यंत जागतिक लोकसंख्या येऊन पोहोचलेली आहे आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा विकसनशील देशांचा आहे जिथे विकासाच्या गरजा आणि विकासाच्या संधी मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहेत. त्यामुळे ही लोकसंख्या वाढीचा जो हा कल चाचणी आहे त्यातून असं लक्षात येतं की जागतिक स्तरावरती लोकसंख्या वाढीचा कल हा वाढताना आपल्याला दिसून येतोय. मग यामध्ये कुठल्या देशांचं कॉन्ट्रीब्युशन किंवा कुठल्या देशांमुळे ही जास्त लोकसंख्या आपल्याला दिसून येते तर आपण बघितलं त्यानुसार चीन असेल, भारत असेल, अमेरिका, इंडोनेशिया, नायजेरिया, ब्राझील या सगळ्या देशांचा आपण एक तुलनात्मक अभ्यास केला तर भारत आणि चीन या 2 देशांमध्ये असलेली लोकसंख्या वाढ ही इतर देशांच्या तुलनेमध्ये प्रचंड आहे. म्हणजे खूप जास्त प्रमाणावरती ही वाढ आहे आणि 2050 पर्यंत ही लोकसंख्या वाढ ही साधारण 2 बिलियनच्या दरम्यान असेल असं या आकडेवारीतून दिसून येते. संयुक्त राष्ट्रांच्या ह्या अभ्यास गटाच्या आकडेवारीनुसार आपलं असं लक्षात येईल की 2100 पासून ते 2050 पर्यंत हा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये लोकसंख्या वाढीमध्ये जनन दर असेल किंवा मृत्यू दर असेल हे जे मूलभूत घटक आहेत याशिवाय पेक्षा शहरीकरण, ग्रामीण भागातून शहराकडे होणारं जे स्थलांतरण आहे या विषयांकडे किंवा या मुद्द्यांकडे जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. कारण शहरी लोकसंख्या वाढ हा एक नवीन कल आपल्याला या देशांमध्ये दिसून येतो आणि याचं प्रमुख कारण असे ते म्हणजे शहरांमध्ये असणारी रोजगाराची उपलब्धता. त्यामुळे लोकसंख्या वाढ हा विषय फक्त म्हणजे
तो फक्त विकासातूनच पुढे येतो असं नाहीये, किंवा एखाद्या देशामध्ये जन्मदर जास्त आहे म्हणूनच लोकसंख्या वाढ होत राहते असं नाहीये. तर त्या लोकसंख्येच्या संबंधाने असलेले इतर विषय सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं केवळ काही देशांमध्ये लोकसंख्या वाढीचा कल जास्त दिसून येतो. याचं कारण मीमांसा लक्षात घेतली तर यामध्ये जन्मदरापेक्षा देखील रोजगाराची उपलब्धता आणि रोजगार वाढ या दोन मुद्द्यांचा सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतामध्ये ज्या राज्यांमध्ये लोकसंख्या वाढ अतिशय जास्त प्रमाणात झालेली आहे आणि लोकसंख्येच्या नुसार आपण जर आपल्या राज्यांची वर्गवारी केली तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये लोकसंख्या वाढ जास्ती प्रमाणात होती आणि म्हणूनच या राज्यांमध्ये असलेली लोकसंख्या ही इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे असं आपल्याला लक्षात येईल. भारताचा नकाशा समोर आणला आणि विशिष्ट राज्यांमध्ये लोकसंख्या जास्त आहे ही वस्तुस्थिती जर आपण लक्षात घेतली तर दोन गोष्टी समोर येतात. एक म्हणजे इतर राज्यातून जिथे लोकसंख्या कमी आहे त्या राज्यातून रोजगार मिळणाऱ्या ठिकाणी आणि जी राज्य विकासाच्या दृष्टीनं पुढे आहेत त्या राज्यांकडे स्थलांतर लोकांचं होत आहे हे आपल्याला एक लक्षात येईल. आणि म्हणूनच लोकसंख्येच्या दृष्टीनं तसेच आर्थिक विकासाच्या दृष्टीनं सुद्धा ही राज्य इतरांपेक्षा पुढे आहेत. हे दोन कल आपल्याला प्रामुख्याने इथं दिसून येतात. म्हणजे महाराष्ट्र किंवा उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये जिथे रोजगार उपलब्ध आहेत किंवा जिथे संसाधनं आहेत, पायाभूत सुविधा आहेत, तिथे आपल्याला जास्त स्थलांतर होताना दिसते आणि म्हणूनच इथे एकूणच लोकसंख्या ही जास्त असल्याचं आपल्याला दिसून येईल. त्या तुलनेमध्ये आंध्र प्रदेश असेल किंवा उत्तरेकडची कडेची राज्य असतील किंवा नॉर्थ ईस्ट असेल तिथे मात्र जास्त प्रमाणावरती लोकसंख्या नाही आणि तिथे म्हणूनच लोकसंख्येची घनता देखील कमी आहे हे आपल्याला दिसून येईल आणि त्याची कारणं सुद्धा आपल्याला बघावी लागतील. शहरांच्या बाबतीत बोलायचं तर शहरीकरण हा भारताच्या आर्थिक विकासाचा आणि लोकसंख्येच्या बाबतीत सुद्धा एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येईल. त्यामुळे लोकसंख्येच्या बाबतीत जिथे जिथे लोकसंख्या जास्त आहे त्या त्या शहरांचा जर आपण विचार केला तर मुंबई, दिल्ली, ठाणे, बेंगलोर, हैदराबाद आणि अहमदाबाद ही भारतातली सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारी शहरं आहेत. आणि लोकसंख्येच्या बाबतीत विचार केल्यास मुंबई या आर्थिक राजधानी असणाऱ्या शहरामध्ये लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर आपल्या देशाची राजकीय राजधानी म्हणजे दिल्ली आणि त्यानंतर ठाणे. अर्थात ही जी सगळी शहरं आहेत त्या शहरांमध्ये रोजगाराची उपलब्धता हा विषय तर आहेच, परंतु पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि त्यानुसार होणारं शहरीकरण ह्या कारणांमुळे ह्या शहरांमध्ये जास्त लोकसंख्या आहे आणि तिथे तरुण लोकसंख्येचं प्रमाण सुद्धा जास्त आहे हे आपल्याला सहज लक्षात येईल. त्या तुलनेमध्ये भारतामध्ये असणारी जी दुसऱ्या स्तरावरची म्हणजे टियर 2 सिटीज आणि टियर 3 सिटीज आहेत तिथली लोकसंख्या ही या शहरांच्या तुलनेमध्ये बरीच कमी आहे. त्यामुळे शहरांच्या लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्रामधली 2 शहरं मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरांमध्ये लोकसंख्येचं प्रमाण आणि त्यामुळे लोकसंख्येची घनता ही जास्त असल्याचं आपल्याला लक्षात येईल. लोकसंख्येच्या बाबतीत हा विचार करत असताना ठाण्याच्या लोकसंख्येचा जर आपण विचार केला आणि आकडेवारी बघितली तर ठाणे शहराच्या लोकसंख्येच्या बाबतीत काही विशिष्ट वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात येतील. म्हणजे इतर शहरांमध्ये होणारी लोकसंख्या वाढ आणि ठाण्याच्या बाबतीमध्ये असणारी लोकसंख्येची परिस्थिती याच्यामध्ये खूप मोठं तफावत म्हणा किंवा काही विवक्षित लक्षणं आपल्याला इथे दिसून येतात. तेव्हा ठाण्याकडे एक केस स्टडी या अर्थाने जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की ठाणे शहराचं एकूण आकारमान हे 110 स्क्वेअर किलोमीटर एवढं आहे आणि या भौगोलिक प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे एकूण ठाणे शहराची जी लोकसंख्या आहे ती साधारण 2 मिलियन पर्यंत म्हणजे साधारण 20 लाख 2,000 पर्यंत ही लोकसंख्या जाते. 2015ची ही आकडेवारी आहे. आणि यामध्ये पुरुषांची लोकसंख्या म्हणजे मेल पॉप्युलेशन ही 53% तर फिमेल पॉप्युलेशन ही 46% आहे. आणि 1975 पासून 2015 पर्यंत ठाणे शहराची लोकसंख्या वाढ ही 302% झालेली आहे. ठाण्याचा इतर शहरांच्या तुलनेत जर आपण अभ्यास केला तर कुठल्याही इतर शहराची लोकसंख्या वाढ ही एवढ्या दरानं झालेली नाही. त्यामुळे ठाणे शहराच्या लोकसंख्येचा आपल्याला विशिष्ट प्रकाराने विचार करावा लागेल.
आणि मुंबईला लागून असलेलं शहर आणि जिथे पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत अशा ठाण्यासारख्या शहरामध्ये ही जी अनियंत्रित लोकसंख्या वाढ होतीये ती फक्त ठाण्यातल्याच लोकसंख्येचा जन्मदर जास्त आहे म्हणून आहे, किंवा ठाण्याकडे येणारं जे स्थलांतरित लोकांचं प्रमाण आहे त्यामुळे होती. या दोन्ही घटकांचा आपला इथे विचार करावा लागेल. त्यामुळे ही जी प्रचंड लोकसंख्या वाढ आपल्याला दिसून येते, 302% वाढलेली लोकसंख्या 1975 पासून 2015 पर्यंत, याचा आपल्याला सखोल अभ्यास करावा लागेल. आणि आपण जर मागच्या 15 वर्षांचा विचार केला 2000 पासून 2015 पर्यंत, तर मात्र ही लोकसंख्या वाढ साधारण 55% झाली असं आपल्याला इथे दिसून येईल. त्यामुळे लोकसंख्या वाढीच्या बाबतीमध्ये ठाण्याची लोकसंख्या आणि ठाणे शहराचा भौगोलिक आकारमान याचा व्यस्त संबंध आपल्याला असल्याचं इथे दिसून येईल. मी आता म्हणाल्यानुसार ठाणे सारखं शहर असेल जे मुंबईला लागून आहे आणि म्हणून इथे पायाभूत सुविधांची सुद्धा उपलब्धता आहे आणि अर्थातच शहरीकरणामुळे मिळणारे सगळे लाभ इथे मिळतात. या कारणामुळे जे केंद्रीकरण लोकसंख्येचं इथे झालंय त्याचा आपण मुंबईशी तुलना केली तर आपल्याला काही विशिष्ट गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. त्यामुळे ही आकडेवारी दाखवताना ठाण्याची लोकसंख्या आणि त्याचा महाराष्ट्राच्या लोकसंख्येशी असलेलं प्रमाण आणि नॅशनल ॲव्हरेज म्हणजे राष्ट्रीय स्तरावरची सरासरी याचा एक तुलनात्मक लेखाजोखा मी इथे मांडलाय. आपण जर या आकृतीकडे बघत असू तर आपल्याला लक्षात येईल की ठाण्याची 2015 पर्यंतची लोकसंख्या ही 2.2 मिलियन आहे, तेव्हा महाराष्ट्राची लोकसंख्या ही 120 मिलियन पर्यंत आणि भारताची लोकसंख्या ही 1300 मिलियन पर्यंत होती. आणि लोकसंख्या वाढीची जी टक्केवारी आहे त्यात असं आपल्याला दिसून येतं की 2015 पर्यंत ठाण्याच्या लोकसंख्या वाढीचा दर हा 55% होता, त्या तुलनेत महाराष्ट्राचा लोकसंख्या वाढीचा दर 21% होता आणि राष्ट्रीय स्तरावरची सरासरी 24% एवढीच होती. म्हणजे ठाण्याच्या लोकसंख्या वाढीचा दर हा राज्य स्तरावरती आणि देश पातळीवरती असणाऱ्या सरासरीपेक्षा खूपच जास्त अधिक होता. त्यामुळं एक केस स्टडी म्हणून ठाण्याचा अभ्यास करणं आणि ठाण्याच्या लोकसंख्येचा अभ्यास करणं हे या दृष्टीनं मला महत्वाचं वाटतं. अर्थातच भौगोलिक आकारमान आणि वाढत जाणारी लोकसंख्या यामुळे घनतेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय आणि ज्या लोकांना ठाणे शहराचं आकारमान, तिथली संस्कृती, तिथला भूगोल याबद्दल साधारण माहिती असेल त्यांच्या हे सहज लक्षात येईल की ठाणं हे गर्दीचं शहर झालंय. ते अर्थात तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातच, पण ते आता गर्दीचं सुद्धा शहर झालंय. जे रोज लोकलनी प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांच्या मते दादरला होत नाही तेवढी गर्दी ठाण्या स्टेशनला होते आणि त्यामुळे हे गर्दीचं जे शहर आहे त्याच्या स्वतःच्या काही समस्या आणि स्वतःचे काही वैशिष्ट्ये आहेत ज्याचा आपल्याला विचार करावा लागेल. मग त्यामुळे ही आपण जर तुलना केली की इथल्या लोकसंख्येचं प्रमाण आणि भौगोलिक आकारमान, तर ठाणे शहराची लोकसंख्येची घनता ही राज्य पातळीवर आणि देश पातळीवरच्या सरासरीशी कुठेही मेळ खात नाही, तर साधारण त्याच्यामध्ये दुपटीपेक्षा सुद्धा जास्त अंतर असल्याचं आपल्याला दिसून येईल. ठाणे शहराची जी घनता आहे, लोकसंख्येची घनता आहे ती साधारण 20,000 आहे आणि त्या तुलनेत महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता ही फक्त 393 आणि राष्ट्रीय स्तरावरती ही 434 एवढीच आहे. म्हणजे किती जास्त प्रमाणावरती इथे लोकसंख्या वाढ किंवा लोकसंख्या या भौगोलिक प्रदेशामध्ये आहे हे आपल्याला लक्षात येईल. आणि दुसरा एक महत्वाचा घटक मी विचारात घेतला तो म्हणजे इथे असलेलं लिंग गुणोत्तर, सेक्स रेशिओ. तर ठाण्याचा सेक्स रेशिओ 2015 पर्यंत साधारण 888 एवढा होता, महाराष्ट्र स्तरावरती 929 आणि देश पातळीवरती तो 940 एवढा होता. म्हणजे ही जी लोकसंख्येची सगळी वैशिष्ट्ये आहेत, म्हणजे तिथे असलेली लोकसंख्येची घनता, तिथल्या लोकसंख्या वाढीचा दर, तर भारतामध्ये शहरी भागांमध्ये जो कल दिसून येतो त्या ठाणे शहराचं आणि तिथल्या लोकसंख्येची जी लक्षणं आहेत किंवा तिथल्या लोकसंख्येचे जे काही स्पेशल फीचर्स आहेत त्याचा आपल्याला प्रामुख्याने विचार इथे करता येईल. या सगळ्या मांडणीतून काही विशिष्ट तथ्य आपल्याला समोर येतात. म्हणजे ही जी भरमसाठ होणारी लोकसंख्या वाढ आहे आणि शहरांकडे होणारं स्थलांतरण आहे त्याचा अर्थातच पर्यावरणावरती खूप मोठा परिणाम दिसून येतो आणि त्यामुळं ही जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला प्रचंड प्रमाणावरती आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि आरोग्याच्या समस्या असल्यामुळे लोकांची काम करण्याची जी क्षमता आहे, प्रोडक्टिव्हिटी आहे, तिची हानी होते आणि त्याचा कुठेतरी परिणाम आपल्याला उत्पन्न पातळीवरती आणि इतर घटकांवरती दिसून येतो.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा लोकांची उत्पादकता कमी होते, आरोग्यावरचा खर्च वाढतो, आजारांचं प्रमाण वाढतं आणि त्या बरोबरीनं सायमल्टेनियसली आपल्याला असं दिसून येतं की त्यातून निसर्गाची सुद्धा हानी होत राहते. सैद्धांतिक पातळीवरती असं म्हटलं जातं की एखादा देश वेगानं विकास करतो तेव्हा काही गोष्टी ह्या अनुषंगानं येत राहतात आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे कार्बन डायऑक्साईड सारख्या वायूचं उत्सर्जन असेल आणि त्यातून पर्यावरणावरती होणारे परिणाम ते काही प्रमाणात आपण टाळू शकतो किंवा त्याला नियंत्रित करू शकतो. परंतु विकास वेगाने होत राहतो तेव्हा काही बदल हे अपरिहार्य असतात. परंतु अपरिहार्य बदलांच्या नावाखाली आपण निसर्गाची जी होणारी हानी आहे तिला किंवा निसर्गाचा जो संतुलन आहे त्याला कुठेतरी मोठी हानी किंवा त्याला कुठेतरी मोठा हार्म होतोय आणि त्याची जबाबदारी ही प्रत्येकाची असणार आहे. त्यामुळं भविष्याचा विचार करताना आणि पर्यावरण आणि लोकसंख्या या दोन्हीचं संतुलन साधत असताना आपण आपल्या जबाबदारी ओळखून मग आपण पर्यावरणाशी इंटरॅक्शन करतोय का हा विचार आपला इथे प्रामुख्यानं करावा लागेल. त्यामुळे हे जे नरेटिव्ह आहे, क्लायमेट नरेटिव्ह हे जे आहे ते आपल्या प्रत्येकाला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण कुठली कृती करतो आणि त्यामुळे पर्यावरणाला हानी होते का हा विचार आपल्याला करावा लागेल. त्यामुळे प्रत्येक जण आपण जेव्हा आपल्या सामाजिक आयुष्यामध्ये असेल किंवा वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा आपण निसर्गातून मिळालेल्या गोष्टींचा उपभोग घेतो आणि जेव्हा जेव्हा आपण विकासाच्या नावाखाली काही प्रॅक्टिसेस करतो किंवा आपल्याकडे विविध प्रकारची धोरणं असतात त्या प्रत्येकाचा परिणाम काय होतो हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. तरच आपण क्लायमेट सिक्युरिटी पर्यंत पोहोचू शकू. याची मात्र खूणगाठ आपल्याला बांधावी लागेल. कारण फक्त केंद्रीय पातळीवरती योजना आणल्या आणि मग त्या योजनांची अंमलबजावणी काही ठिकाणी झाली म्हणून त्याचे बेनिफिट्स किंवा त्याचे फायदे सगळ्यांना होतील हे अझम्पशन आपल्याला खूप दिवस आता चालवता येणार नाही. कारण दूरगामी परिणाम हे प्रत्येकाला भोगावे लागणार आहेत. त्यामुळं पर्यावरणाचं संतुलन राखणं ही वैयक्तिक जबाबदारी आहे आणि मग त्याचा इतर घटकांवर होणारा परिणाम हा आपल्याला लक्षात घेता येईल. त्यामुळे आपण जेव्हा जीडीपी म्हणजे एखाद्या देशाचं उत्पादन किती आणि त्यामुळे होणारे बदल, त्यातून होणारा आर्थिक विकास या सगळ्या घटकांचा विचार करताना त्यातून जी पर्यावरणाची हानी किंवा कार्बन डायऑक्साईड सारख्या घातक वायूंचं जेव्हा जेव्हा उत्सर्जन होतं तेव्हा आपण ते परिणाम कसे नियंत्रित करणार हा एक मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आव असून उभा आहे ज्याचा आपल्या थेट अस्तित्वाशी संबंध आहे. त्यामुळे वैयक्तिक उपभोग घेताना आणि समाज म्हणून आपण या सगळ्याकडे कसं बघणार आहोत या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल. कारण आपण जर पर्यावरणाची काळजी घेतली नाही आणि लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर अर्थातच त्याचे परिणाम आणि त्यामुळे आपल्या अस्तित्वालाच धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं कुणीतरी दुसरा येऊन आपल्याला मदत करील ही अपेक्षा न ठेवता प्रत्येकानं आपापली जबाबदारी ही पाळली पाहिजे. आणि त्यामुळं ही जी एकूणच इकॉलॉजी किंवा ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट रेझिलियन्स आहे ह्या सगळ्याचा आपल्याला विचार आणि ते समजून घेऊन त्याच्यानुसार कृती करणं हे प्रत्येकाकडनं अपेक्षित आहे. अर्थात काही चांगल्या गोष्टी सुद्धा घडून येत आहेत. त्यामुळे भारतासारख्या देशाची आपण जर पर्यावरणाशी असलेली बांधिलकी लक्षात घेतली तर इको फ्रेंडली किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रॅक्टिसेस ह्या हळूहळू वाढत आहेत आणि कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनाचं प्रमाण शून्यापर्यंत आणणं हे जे आपण ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे म्हणजे 2070 पर्यंत नेट झिरो एमिशन हे जे ध्येय आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवलंय त्यानुसार प्रत्येकानं कृती करणं हे अपेक्षित आहे. त्याचबरोबरीनं आपण इतर म्हणजे कार्बन डायऑक्साईड सारख्या वायूंचं उत्सर्जन असेल किंवा कार्बन क्रेडिट्स ह्या सगळ्यातून आपला जो कृती कार्यक्रम जो आराखडा आपण बांधलेला आहे त्या आराखड्यानुसार जास्तीत जास्त नवीकरणीय साधनांचा वापर म्हणजे सोलार एनर्जी असेल किंवा विंड पॉवर असेल ह्यासारख्या नेचर फ्रेंडली असणाऱ्या ऊर्जा संसाधनांचा वापर वाढवणं हे या कृती कार्यक्रमामध्ये अपेक्षित आहे. आणि त्यानुसार कृती केल्यानंतर हळूहळू का होईना परंतु चांगले बदल हे आपल्याला दिसून येतील. त्यामुळं धोरणात्मक पातळीवरती पुनर्नवीकरणीय ऊर्जा संसाधनांचा वापर करण्यासाठी जी आपण पावलं उचललेली आहेत त्याचा एक सुपरिणाम चांगला परिणाम आपल्याला भविष्यात दिसून येईल या दृष्टीने आपण आशावादी आहोत. आणि त्याचा लोकसंख्येशी संबंध जोडला तर आपल्याला असं लक्षात येईल की भारतामध्ये
36 म्हणजे जगातल्या 36 पैकी 4 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स हे भारतामध्ये आहेत आणि त्याचं संरक्षण संवर्धन करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो आहोत. त्याचा चांगला परिणाम लोकांच्या आरोग्यावरती आणि लोकांच्या एकूण जीवनमानावरती होईल ही आपल्याला आशा आहे. त्यामुळे काही गोष्टी या दृष्टीनं घडून येत आहेत ज्या नक्कीच स्वागतार्ह आहेत. त्यामुळं लोकसंख्या, पर्यावरण, त्याचे एकमेकांवरती होणारे परिणाम ह्या सगळ्याचा डोळसपणे सखोल विचार करून त्यानुसार आपला कृती कार्यक्रम वैयक्तिक जबाबदारी ओळखून या निमित्तानं आपण एक सुजाण नागरिक आणि डोळस विचार करणारे नागरिक म्हणून या समस्यांकडे आपण बघितलं पाहिजे. त्यामुळे रॉबर्ट स्वॅन म्हणाला तसं द ग्रेटेस्ट थ्रेट टू आवर प्लॅनेट इज द बिलीफ दॅट समवन एल्स विल सेव्ह इट. म्हणजे कुणीतरी दुसरा येऊन आपल्या पर्यावरणाचं संतुलन राखील किंवा या म्हणजे पृथ्वीचं संरक्षण करील हा समजच मुळात खूप घातक आहे आणि तो जास्त भीतीदायक आहे. त्यामुळे माझी जबाबदारी ओळखून मी पर्यावरणासाठी काय करू शकतो किंवा काय करू शकते हा विचार आपण प्रामुख्याने करावा आणि किती कुठल्या एक्सटेंट पर्यंत आपण यासाठी मदत करू शकू, प्रयत्न करू शकू ती वैयक्तिक जबाबदारी आपण ओळखावी एवढीच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करते आणि आपल्या सर्वांची रजा घेते. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर आपण ते आता घेऊ शकतो. खूप धन्यवाद अपर्णा मॅम. तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने म्हणजे पहिले भारत, नंतर महाराष्ट्र आणि ठाणे अशा तिन्ही लेवलवरती लोकसंख्येचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही आता स्पष्ट केलेत. तर मी आता आपल्या सर्व पार्टिसिपंट्सना विनंती करते की ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी स्वतःला अनम्यूट करून विचारायला हरकत नाही किंवा तुम्ही चॅट बॉक्समध्ये सुद्धा पोस्ट करू शकता. काळे सर, तुमचा जो प्रश्न आहे ना तो तुम्ही स्वतःला अनम्यूट करून विचारू शकता सर. आणि कलेक्शन खूप छान होतं डाटाचं, परंतु मला शंका अशी थोडीशी होती की 2015चा जो पॉप्युलेशनचा डाटा वापरला तो थोडा जुना नाही आहे का? मोर रिसेंट वापरला असता तर जास्त चांगलं झालं असतं असं मला वाटतं. हो, अर्थात ही आकडेवारी आपल्या समोर मांडताना हा विचार माझ्याही मनात आला होता. परंतु इथे समस्या 2 प्रकारची आहे. एक म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सगळ्यात अधिकृत आकडेवारी येते ती पॉप्युलेशन सेन्सस मधून, ज्याला आपण जनगणना असं म्हणतो. परंतु भारतामध्ये 2011 नंतर जनगणना झालेलीच नाही. त्यामुळे लोकसंख्येच्या बाबतीत असलेली अधिकृत आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळं जे काही प्रायव्हेट लेवलवरचे सर्वे होतात त्याच्यातूनच आपल्याला अंदाज बांधता येतो. त्यामुळे हा जो 2015चा स्टॅटिस्टिक्स मी आपल्या पुढे मांडलं ते ऑथेंटिक आहे असा माझा पण दावा नाही. परंतु त्यातल्या त्यात मला जे ऑथेंटिक वाटलं किंवा ज्याच्यामध्ये ज्या आकडेवारीमध्ये तथ्य आहे असं मला जाणवलं ती आकडेवारी मी आपल्यापर्यंत पोहोचवली. पण अर्थात शासकीय स्तरावरचा सेन्सस झालेला नसल्यामुळं या आकडेवारीवरती कितपत विश्वास ठेवता येईल हा प्रश्न तसा अनुत्तरितच राहतो. आणखीन एक शंका होती मला, ती म्हणजे तुम्ही जे जेंडर रेशो इथे दाखवला त्याच्यामध्ये मला एकदम शॉकिंग वाटलंय की ठाण्यामध्ये स्त्रियांची संख्या इतकी जास्त कमी आहे. सर मी काय कारण असावं? प्रायव्हेट सर्वेवरती आधारित असलेली म्हणजे अनुमानाधारित आकडेवारी आहे. कारण आपल्याकडे सेन्सस झालेला नसल्यामुळे 2021चा सेन्सस झाला असता तर अधिकृत आकडेवारी आपल्यापर्यंत आली असती. परंतु तो झालेला नसल्यामुळे आपल्याला अनुमान बांधतच तो स्टडी करावा लागणार आहे. याच्यासाठी वापरलेले संदर्भ पण मी आपल्याशी शेअर करीन, त्यामुळे तुम्हाला ते लक्षात येईल की त्यातली तफावत किती आहे. आणि लोकसंख्येच्या बाबतीत हे नेहमी होतं की अधिकृत आकडेवारीचा अभाव हा एक खूप मोठा विषय इथे येतो. त्यामुळे जर एखाद्या देशपातळीवरती असलेली आकडेवारी जर ऑथेंटिक नसेल तर आपल्याला संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीचाच आधार घ्यावा लागतो. थँक्यू मॅम. एक प्रश्न आलेला आहे आपल्याला, वालावलकर सरांनी विचारला आहे. पॉप्युलेशन हे वरदान ठरू शकते असेही म्हटले जाते. वरदान की शाप, मला आठवतं आम्ही सुद्धा शाळेत असताना असे निबंध लिहायचो. आणि लोकसंख्येचं म्हणजे माझा या संबंधीचा विचार असा आहे की लोकसंख्येचं मानवी संसाधनांमध्ये रूपांतर झालं तर नक्कीच लोकसंख्या ही वरदान ठरू शकते. आणि हे रूपांतरण जे आहे म्हणजे
पॉप्युलेशन कडून ह्युमन रिसोर्स कडे जाण्याचा जो मार्ग आहे तो जातो शिक्षणातून आणि आरोग्यातून. त्यामुळे कुठल्याही देशाच्या बाबतीमध्ये लोकसंख्या जास्ती असणं ही समस्या कधी ठरते, जेव्हा त्या लोकसंख्येला योग्य प्रमाणामध्ये शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या संधी प्राप्त होत नाहीत किंवा इक्वल ऍक्सेस नसतो, तेव्हा ती समस्या होते. परंतु ज्या देशामध्ये संसाधनं मुबलक असतात आणि त्यामुळे लोकांना शिक्षणाच्या, आरोग्याच्या आणि आता तर डिजिटल लिटरसी सारख्या संसाधनांची उपलब्धता असते, त्या देशामध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मानवी संसाधन विकास वेगानं घडून येतो आणि त्यावेळेला मात्र लोकसंख्या वाढ ही वरदान ठरू शकते. त्यामुळे आपल्या देशामध्ये असणाऱ्या लोकसंख्येच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा आपण कितपत वापर करून घेतोय याच्यावरती ते ठरतं. पण कुठल्याही देशाच्या बाबतीमध्ये अनियंत्रित लोकसंख्या वाढ होऊ शकत नाही. थँक्यू मॅम. आणि खरं सांगायचं तर मी अर्थशास्त्र सारखा विषय शिकवते आणि खूपदा असं जाणवतं की धोरणात्मक पातळीवरती लोकसंख्येचा विचार करून विकासाची धोरणं ठरवली जातात, पण तिथे बऱ्याच वेळेला काही गोष्टी ह्या गृहीत धरल्या जातात आणि मग गृहीतकांवर आधारित असलेली धोरणांची चौकट ही प्रत्येक वेळेस प्रभावी ठरतेच असं नाहीये. त्यामुळे जेव्हा आपण टार्गेट ठरवतो की 2045 पर्यंत जन्मदर कमी करायचा आहे किंवा 2045 पर्यंत लोकसंख्या एवढ्या प्रमाणात नियंत्रित करायची आहे, तर ग्राउंड लेवलला त्याचा ट्रिकल डाऊन तेवढा होतो का, किंवा खऱ्या अर्थानं आपण ते धोरण प्रभावीपणे राबवतोय का, हा खूप कळीचा मुद्दा इथे आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे आकडेवारी. पण दुर्दैवानं लोकसंख्येच्या बाबतीमध्ये अधिकृत आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे आपण धोरण ठरवताना जे महत्वाचं टूल आहे आकडेवारी, त्याच्याकडे जर दुर्लक्ष करत असू, म्हणजे मी पुन्हा म्हणते दुर्दैवानं हे दुर्लक्ष जर होत असेल तर मग आपण मानवी संसाधन विकास करू शकू का, हाच प्रश्न इथे उभा राहतो. जोवर या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही तोपर्यंत लोकसंख्येला वरदान म्हणायचं असेल तर ते कसं, या प्रश्नाचाच आपला विचार करावा लागेल. दाते सर, तुमचा प्रश्न विचारू शकता तुम्ही. मॅडम, तुम्ही जो आता डेटा दाखवला, जो काय 2015चा सेन्सस जो काय अवेलेबल आहे तर तुम्ही वापरला, त्याच्यावरून असं दिसतंय की पॉप्युलेशनचं इनइक्वल डिस्ट्रीब्युशन झालंय महाराष्ट्रात किंवा देशामध्ये. तर ते थांबवण्यासाठी किंवा प्रत्येक शहरात खाण्याची तुम्ही म्हटलं की वाढ 55% वगैरे किंवा काय 350% वगैरे झाली, पण ठाण्यामध्ये असलेली जी संसाधनं आहेत, बेसिक नीड्स आहेत माणसाच्या, किंवा कॉर्पोरेशन तिकडे आहे, तर त्या कॉर्पोरेशनचं जे लिमिट आहे किंवा त्यांची बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करण्याची जी क्षमता आहे, त्या क्षमतेचा विचार करून त्या कॉर्पोरेशननी आपापल्या हद्दीमध्ये किती लोकसंख्या असावी असं काही नियंत्रण आणू शकतो का? मला वाटतं की याच्यासाठी आपल्याला तात्कालिक आणि दूरगामी अशा 2 उपायांचा अवलंब करावा लागेल. आणि तात्कालिक उपाय अर्थातच फार प्रभावी ठरतील का हा प्रश्न आहे, कारण असलेल्या लोकसंख्येचं त्या आपण कितपत प्रभावीपणे उपाय योजू शकू हा खरंच मोठा प्रश्न आहे. परंतु दूरगामी उपाय नक्कीच प्रभावी ठरतील. म्हणजे समजा आपण असा विचार केला की दूरपर्यंत, म्हणजे जिथे आपण ठाण्याचा जर भूगोल बघितला तर आपलं असं लक्षात येईल की दूर अंबरनाथ किंवा बदलापूर सारख्या ठिकाणाहून रोज येणारी जी मुंबईच्या दिशेने येणारी लोकसंख्या आहे, म्हणजे समजा आपण वर्किंग क्लासचा विचार केला आणि त्याच्यामुळे होणारे परिणाम जर आपण बघत असू आणि लोकांच्या जीवाला धोका ही सगळ्यात मोठा याच्यामध्ये मुद्दा आहे. तर हे करत असताना आपण जर लोकलायझेशन केलं, लोकसंख्येचं स्थलांतर जिथून होतंय त्याच ठिकाणी आपण जर रोजगार उपलब्ध करून दिले तर मला वाटतं आपण या दूरगामी उपायातून बऱ्याच समस्यांची सोडवणूक करू शकू. त्यामुळे लोकलायझेशन ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आणि रुरलायझेशन ऑफ ट्रान्झॅक्शन्स हा माझ्या दृष्टीनं हा विषय महत्वाचा आहे. कारण लोकसंख्या वाढ ही 2 कारणांमुळे होते. एक तर असलेली लोकसंख्या जेव्हा एका विशिष्ट ठिकाणी केंद्रित होते, म्हणजे जिथे शहरं आहेत, जिथे नोकऱ्या आहेत किंवा जिथे संधी आहेत, तिथे लोकांचं केंद्रीकरण होतं, जे आपल्या शहरांमध्ये दिसून येतंय ते. आणि दुसरं म्हणजे जेव्हा जन्मदर वाढलेला असतो,
भारतीय लोकसंख्येच्या बाबतीत बोलायचं तर जन्मदर ही मोठी समस्या आता राहिलेली नाहीये, परंतु शहरांकडे होणारं स्थलांतर आणि म्हणून देश पातळीवर लोकसंख्येचं झालेलं केंद्रीकरण हा मोठा विषय. तर हे केंद्रीकरण भविष्यात आपल्याला थांबवायचं असेल, त्याचं नियंत्रण करायचं असेल, तर आपल्याला जिथून लोकसंख्येचं स्थलांतर सुरू होतं अशा ठिकाणीच मुळात आपल्याला प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी लोकलायझेशन करावं लागेल. म्हणजे बिहार सारख्या राज्यामधून महाराष्ट्रात, ठाण्याकडे, मुंबईकडे खूप प्रचंड प्रमाणावरती स्थलांतर होतं. जर समजा आपण बिहार सारख्या राज्यामध्ये पायाभूत सुविधा वाढवल्या, तिथं शिक्षणाच्या, आरोग्याच्या संधी निर्माण केल्या, तर हा प्रश्न भविष्यात आपण सोडवू शकतो. त्यामुळे मला वाटतं दूरगामी उपाय हे जास्त प्रभावी ठरतील आणि त्याचा धोरणात्मक पातळीवरती विचार करावा लागेल. थँक्यू मॅम. आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया. नमस्कार. संगणकीकरणाचं हे युग आहे किंवा विज्ञानाचं युग आहे असं आपण म्हणतो. तर या दोन्ही गोष्टींनी अशा प्रकारच्या अक्युम्युलेशन म्हणजे काय लोकसंख्येच्या प्रश्नावरती कुठेतरी विजय मिळवला किंवा कुठेतरी उपाय शोधलाय, असं कुठे उदाहरण आहे का की जिथे असं डिसेंट्रलायझेशन किंवा अशा प्रकारचं पॉलिसी ही यशस्वी झाली आणि त्याच्यातनं अशा प्रकारचं काहीतरी म्हणजे वेगळ्या प्रकारचं काहीतरी रिझल्ट इथे मिळालेत, असं जगभरातल्या कुठल्या तरी देशाचं असं उदाहरण आहे का? दुसऱ्या देशातलं उदाहरण घ्यायची गरज नाही सर. आपल्याच देशामध्ये डॉक्टर गणेश वेंबू या नावाचे एक सायंटिस्ट आहे. त्यांनी ग्रामीण पातळीवरती म्हणजे ज्याला आपण वर्क फ्रॉम होम किंवा डिजिटल वर्क कल्चर म्हणतो, त्याचा त्यांनी सुंदर प्रयोग तामिळनाडूमध्ये केला. त्यांचा साधा प्रश्न असा आहे की इफ वी कॅन वर्क फ्रॉम होम, वाय कांट वी वर्क फ्रॉम विलेज? म्हणजे शहरातच जायला हवं असं नाही, तर अगदी ग्रामीण स्तरावरती सुद्धा काम करून आपण अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि नवीन प्रयोग राबवू शकतो. त्यामुळे तामिळनाडू सारख्या राज्यामध्ये झालेला वर्क फ्रॉम विलेज हा जो प्रकल्प आहे, मला वाटतं तो या परिप्रेक्षामध्ये रोल मॉडेल ठरावा. कारण शक्य आहे, म्हणजे जर आपण वर्क फ्रॉम होम करू शकतो तर ते होम शहरातच असायला हवं असा हट्ट धरण्याची गरज नाही. आणि आता डिजिटल टेक्नॉलॉजी मुळे आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये बसून काम करूच शकतो. त्यामुळे आपल्याच देशामध्ये असे प्रयोग आहेत आणि मोठे शास्त्रज्ञ म्हणजे अनिल काकोडकर सरांसारखे शास्त्रज्ञ वरचेवर याला पाठिंबा देत आहेत की गावांकडे वळा किंवा ग्रामीण अर्थव्यवस्था, ग्रामीण संसाधनं याचा प्रभावी वापर करून पर्यावरणाच्या समस्या सोडवा, असा एक एकूण सूर आपल्याला उमटताना दिसतोय. त्यामुळं जे सायंटिस्ट आहेत गणेश वेंबू, त्यांचा प्रयोग या दृष्टीनं खूपच प्रभावी आहे आणि तो त्याचं अनुकरण करणं सुद्धा शक्य आहे म्हणजे मोठ्या स्तरावरती. थँक्यू सो मच मॅम. पुन्हा एकदा आजचा आपला विषय अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने मांडला गेला आणि त्याबद्दल चर्चा पण खूप छान पद्धतीने झाली. आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळूया. निसर्गानं आपला प्रकल्प आहे त्याविषयी आपण मागच्या काही भागांमध्ये माहिती घेतली होती. कल्याण मुरबाड रस्त्यावरती आपला हा प्रकल्प आहे मामणोली गावामध्ये आणि तिथे आपण रानभाज्यांची ओळख असा कार्यक्रम ठेवला आहे. तर शनिवार दिनांक 13 जुलै आणि रविवार 14 जुलै या वेळामध्ये 10 ते 12 या 2 तासामध्ये आपण तिथे रानभाज्यांविषयी माहिती घेणार आहोत. तर जे यामध्ये इंटरेस्टेड असतील आणि नक्की खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधावा. मी आपलं हे पोस्टर आहे ते ग्रुपवरती पुन्हा एकदा शेअर करेन, जेणेकरून ज्यांना जायचं असेल रानभाज्यांची ओळख या कार्यक्रमाला ते नक्की तिथे भेट देऊ शकतील. दुसरा म्हणजे एक अतिशय महत्वाचा कार्यक्रमाची अनाउन्समेंट करू इच्छिते. ते म्हणजे जसं ठाण्यामध्ये आपला 7 जुलैला वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला, त्याचप्रमाणे आपण डोंबिवलीमध्ये आता पर्यावरण स्नेहमेळा आयोजित करत आहोत. तो 14 जुलैला रविवारी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेमध्ये आहे. पेंढारकर सभागृहामध्ये टिळकनगर विद्यामंदिर डोंबिवली पूर्व या ठिकाणी हा सोहळा होणार आहे आणि सर्व हितचिंतकांना आणि आपल्या संस्थेच्या प्रवासामध्ये सहभागी झालेल्या सर्वांना या सोहळ्याच्या आग्रहाचे निमंत्रण आहे. तर तुम्ही सर्वांनी नक्की 14 जुलै हा दिवस राखून ठेवा आणि 10 ते 1 या वेळेमध्ये डोंबिवलीमध्ये आपल्या पर्यावरण स्नेहमेळ्याला भेट द्या, ही विनंती सर्वांना. त्यानंतर पुढचे सेशन आपण बघूया 19 तारखेला म्हणजे पुढच्या शुक्रवारी आपण स्नेक डे म्हणजे सापांविषयीच्या अवेअरनेस बद्दल किंवा साप रेस्क्यू कशा प्रकारे करू शकतो आपण किंवा त्याचा रेस्क्यू मध्ये काही वेगवेगळे अनुभव आहेत याविषयी अभय पावगी सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि 26 जुलैला मॅनग्रुव्ज डे या विषयावरती हेमंत कारखानी सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. कारण 26 जुलै हा दिवस वर्ल्ड मॅनग्रुव्ज डे म्हणून साजरा केला जातो. तर त्या निमित्ताने सर आपल्याला मार्गदर्शन करतील. तर सर्वांनी नक्की या दोन्ही सेशनला देखील उपस्थित राहावे अशी सर्वांना विनंती आहे.
आणि पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या अपर्णा कुलकर्णी मॅडमचे पुन्हा मी एकदा आभार मानते की त्यांनी आपल्या सेशनला आज उपस्थित राहून आपल्या सर्वांना पॉप्युलेशन आणि एन्व्हायरमेंट या विषयाबद्दल अतिशय मोलाची माहिती दिली. त्याबद्दल मॅडमचे पुन्हा एकदा आभार आणि सर्व पार्टिसिपंटचे देखील आभार. आपण असंच पुढच्या शुक्रवारी भेटूया 4 वाजता. तोपर्यंत नमस्कार.